श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी दातारा. भोगमोक्ष सौख्य सारा सर्व पसाऱ्यांसह स्वखरा देशी निष्काम प्रेमी भक्तांसी तू यथार्थ सर्वस्व दानी भक्तवत्सल कारुण्य खानी आनंद न समाये पोटी म्हणून आनंदे आनंद विचारसी अगा श्रीपाद वल्लभा सदया देऊनी मज अभया वारे रे संसार माया करुणा घना योगी राज घेऊनी निरोप सुभया श्रेष्ठींचा आक्रमिती मार्ग यात्रेचा शंकर भटा वेद श्री दर्शनाचा कुरवपुरी वस्ती जे सायं संध्यादी आटोपून जाती भिक्षेस्तव गावातून देखिला तेजस्वी ब्राह्मण स्नेहांसवे निवांत जो ओम भवती म्हणता दिले दयाने भिक्षे सादराने म्हणे आनंद शर्मा मी गायत्रीने आज्ञा पिले मज लागी दत्त भक्त एक येईल पोटभर जेऊ त्या घाल श्री दत्त दर्शनाचे फळ तेने लाभेल तुझ लागी घडले हे देणे प्रमाणे कृतार्थ मी तव दर्शने वदती शंकर भट्ट तत्परतेने श्री दत्त कृपा ही खास लीला श्रीपाद रूपे करती ते कुरवपुरी त्या दर्शनाते निघाली शंकर भट्ट मातक म्हणती कन्नड ब्राह्मण परिचयोत्तर भक्त उभयता चालविती सहज सत्संग वार्ता अनुभवाच्या गोष्टी तत्वता सांगती आनंद शर्मा मुंजी समयी एक अवधूत येता त्या सेविती ग्रामस्थ सांगून गायत्री महात्म्य नेमस्त नृषी दर्शन आज्ञापिती ते पेचल कोण ग्रामी दैवत गेलोत मी पित्या समवेत होता दर्शन पिता ध्यानस्थ होई रात्रभर न सरे ध्यान भीती किंचित अंतरी दाटे भुके प्राण व्याकुळ वाटे दिली आणून भोजन पात्रे अनोळखी महात्म्याने प्रेमळ त्या महात्म्याने डोंगरातल्या दुर्गम वाटेने नेवो निगृहीत होता अंतर्धाने देखिले नवलमितेत वृद्ध तपस्वी एक उच्चासनी अति तेज त्याचे नयनी एकशे एक शिष्य ऋषी सेवे लागुनी वय हजारो वर्षाचे तेजपुंज दीर्घ शरीर नीरव शांतता गंभीर पाहून ते आश्चर्य थोर काय करावे कळेना शब्द न फुटे तोंडातून शरीर अवघे कंपायमान पाहून ममावस्था दारुण बोलती कृपाळू कण्व ऋषी येथ आम्हीस श्री दत्त कृपेने सांप्रत ते श्रीपाद वल्लभ रूपाने पाहाल पिठिकापुरी करा प्रार्थने असो कृपा दृष्टी आम्हावरी बोलून एवढे वात्सल्याने ठेविती शरी कृपाहस्त प्रेमाने वंदिले म्यालीनतेने तव पोचलो मंदिरा माझी नवल करणे ऋषी महाराजांची उतरली समाधी पित्याची दाटी मनी आश्चर्यानंदाची बोलो विसरलो ते नेमी ध्यानानंदे रहे मम मन होई श्रीपाद पादुका दर्शन दिसे कित्यक ऋषी सत्संग त्यातून जय स्तविती श्रीपादांसी श्री दत्तची श्रीपाद रूपाने प्रथम अवतारे कलियुगी कृपेने भक्तवत्सल कारुण्याने ही शांत अनुग्रह मूर्ती दृष्टांतांचे वरचे वर त्यांची कृपाच हिमजवर तव आला अवसर तीर्थयात्रेचा गेलो गोदा तटे राज महेंद्रीस वंदिले कोटी लिंगेश्वरास पट्ट साचला येदुरुल पल्लीस मुनी कुडली ही पाहिली महापुण्यक्षेत्रे ही सारे ऋषीमुनी तपे पावन करणारी नमस्कारून त्या आधारी पिठिकापुरी पावलो केले पाद गया तीर्थस्थान कुकुटेश्वर प्रांगणी देवदर्शन करून सांग पूजा अर्चन निघालो बापणारे घरी तेथ पंडित वृंदा समवेत सत्कारित यात्रेगण समस्त ऐसे सात्विक हार्दिक स्वागत पूर्व सुकृते की श्रीपाद दया पहिले बार श्रीपाद मूर्ती पसरली जी येची दिगंत कीर्ती जी अनुग्रह कारुण्य मूर्ती अति प्रसन्न तेजपुंज अंतकरणी प्रसन्न शांती जी निवारी अवघी भ्रांती नाही काया क्लेश खंती जी परम विश्रांती शांतीची प्रसन्न मुख सुंदर अजानुभाऊ करुणा अपार जाणे सकलांचे अंतर वेद थकले त्यावर निता श्रीचरणी मस्तक ठेविता मी ठेवी अभयहस्त त्यावरुता जन्मोजन्मी मम नाव
ममानुग्रह तुझ वर्ता ऐक सावधपणे. हो पुढील जन्मी व्यंकट यावधूत प्रगट वेन तेथ सिद्धी समस्त. जेणे सुखी माया त्रस्त येवो ते सामर्थ्य मत्कृपे. ऐकोनी ऐसे आशीर्वचन झाला परम संतोष जाण. पुन्हा पुन्हा वंदुनी श्रीचरण यात्रा सार्थक झाली. शंकर भट्ट प्रार्थने आनंद शर्मा सांगती गायत्री रहस्य वर्मा. जेणे पाहिजे सकल धर्मा ते संक्षेपे निरोपिले. गायत्री ही वेदमाता संबंध तिच्याशी स्थापिता. स्वाधीन होता सूक्ष्म प्रकृतीत तत्वता सकल संपत्ती लाभतसे. जाय असंख्य नाड्यांचे पसरले शरीर साचे. तेने भौतिक दैवी अध्यात्माचे पसरतसे संवेदन. जागोजाग त्या जुळतात म्हणती त्या ग्रंथी तत्वता. मंत्रोच्चारे त्या जागृता येता प्रकटे सुप्त शक्ती. गायत्री शिवशक्ती ज्यांची नित्य सामरस्य स्थिती. लाभे साधका उत्तम गती. श्रीपाद एक रूप त्या माझी. शिवरूपे श्रीदत्त शक्ती अनघा साक्षात. नित्य अखंड सामरस्यात स्वरूपा माझी लीला मात्रे. शिवरूपे दत्त असती श्रीपाद होऊनी करता मनोवाक काया कर्मे आराधन. होती सर्व इच्छा पूर्ण तत्कृपे भक्तांच्या. प्रातःसारूढ ब्राह्मी शक्ती. मध्यान्ही गरुडारूढ वैष्णवी शक्ती. सायं वृषभारूढा शांभवी शक्ती. रूपे गायत्रीची ही जाना. मंत्राधिष्ठात्री देवता असे साक्षात सविता. त्रेतायुगी सावित्री काठक चयन अर्चिता. भारद्वाज ऋषी पीठिकापुरात त्या योगे हा दत्तावतार. करावया जगदोद्धार. भक्तवत्सल करुणाकर श्रीपाद श्रीवल्लभ. प्रातःकाळी सविता ऋग्वेद रूपे. सायंकाळी अथर्व वेद रूपे. अखिल ब्रह्मांडाशी शक्ती रूपे सविता गायत्री असे. उत्पत्ती प्रलय आणि स्थिती अवधी तिच्या. मुळे गती ऐसी ही आदिशक्ती. प्रकाशमान ब्रह्मयोनी. अतिप्रगत साधकाशी प्रगटवी बिघडवी ब्राह्मणाशी. ऐसी ब्रह्मयोनी दिसे खासी. त्रिकोणाकार चिन्मय. गायत्री आणि सावित्रीसी ऐसे ऐकता निश्चितेसी. आध्यात्मिक उन्नतीसी गायत्री फलदात्री असे. भोगमोक्ष साधण्यात असावा समन्वय खास. गायत्री सावित्री तयास आधारभूत सर्वदा. लाभ श्रीपाद भजने भुक्ती मुक्ती भोगणे. विशेषे दत्त आराधने लाभ तसे संकटांना. त्याने साधिले इह पर जो श्रीपाद भजनी तत्पर. येथे नाही उदार सौख्य शांती रोकडी. देखोनिया श्रीपादासी वात्सल्य भाव माधवाचार्यासी. बंधू जे सायनार्चासी. होती पुढे विद्यारण्य. मलयानंद त्यांचे शिष्य. देवतीर्थ त्यांचे शिष्य. यादवेंद्र सरस्वती त्यांचे शिष्य. कृष्ण सरस्वती शिष्य त्यांचे. जो विद्यारण्याचा अवतार. नृषी सरस्वती दंड देणार. पुढे श्रीपादांचा अवतार होईल महाराष्ट्र देशी. श्रीपाद नित्य सत्यवचन बोलती ते घडे जाण. सुमती घालीत असता स्नान येती व्यंकटप्पा श्रेष्ठी. तयास श्रीपाद म्हणाले गोत्र मार्कंडेय. का आपले स्नानांती सुमती शेज जळ ओवाळे. आयुष्यमान हो मार्कंडेया परी. ऐकोन श्रीपाद असले गूढ. काय जाणे जीव मूढ. दृश्य सक्तीने तो विमूढ. न जाणे भावी लीला. मार्कंडेयाश 16 वर्षाचे. पुढे शिवकृपेचे रंजीवत्वाचे. लाभ वरदान तेवी श्रीपादांचे. मातृपितृ संगे 16 वर्ष. तदनंतर जगोद्धारासाठी परिव्राजकार्याचार्य हा जग जेठी. तत्पश्चात अदृश्य लोकांसाठी कुरवपुरी होणार. योग देहे चिरंजीव ते. घेतील विविध अवतार ते. नृषी सरस्वती स्वामी समर्थ ते. होतील योगी राज. श्री अनघा दत्त श्रीपाद वल्लभ साक्षात नरसी सरस्वती स्वामी समर्थ. एक रूप अवतार योगीराज. श्रीपाद कृपे शुद्ध बुद्धी. होतसे व्यवसाय वृद्धी. धनधान्य पशु वृद्धी. घडे अध्याय पठनाने. इति श्रीपाद चरित्रामृत. शंकर भट्ट संमत. श्री स्वामी समर्थावधारक. परमपूज्य गुरु माऊली चरणार्पण मस्तु. ओवी संख्या 62. अध्याय 18 समाप्त.